नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गेले 25 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी, कारण तब्येत खूपच बरी नव्हती. थोडे पर्सनल आणि अर्जंट काम पण होते, पण आता आपले व्हिडिओ कायम येत राहतील. तर बघा, नवरात्र 22 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या दिवशी आपल्याला घटस्थापनाही करायचीच आहे. आता प्रत्येक घरामध्ये घट बसतो असं नाही, थोड्यांच्यात प्रथा आहे आणि थोड्यांच्यात घट न बसवण्याची सुद्धा प्रथा आहे, म्हणजे घटस्थापना त्यांच्या घरी होत नाही किंवा घट बसत नाही. आपल्या कुलदेवीची सेवा ही नवरात्रामध्ये प्रत्येक घरात ही अवश्य केली जाते. मग नवरात्र 9 दिवसांचं येतं, यंदा नवरात्र 10 दिवसांचं आलेलं आहे. त्यामध्ये या 10 दिवसांमध्ये आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी जी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे जास्तीत जास्त पाठ महिला किंवा पुरुष मंडळी या नवरात्रामध्ये करत असतात. आता थोड्या घरामध्ये दुर्गा सप्तशती वाचली जाते, थोड्या घरामध्ये देवी महात्म्य सुद्धा वाचलं जातं. दोन्हीही कुलदेवीच्या सेवा आहे. त्यामुळे असं नाही की देवी महात्म्य जर वाचलं तरच तुम्हाला फळ मिळणार किंवा दुर्गा सप्तशती जर वाचलं तरच तुम्हाला फळ मिळणार नाही. तुमच्या घरी जी प्रथा आहे, तुम्ही जे काय वाचन करता तेच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे. तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे, कोणी करावे, किती करावे, पूजा मांडणी करायची आहे का, नियम काय आहेत, उद्यापन कसं करायचं आहे किंवा उद्यापन कधी करायचं आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर नवचंडीचे फळ आपण कसे प्राप्त करून घेऊ शकतो हे सुद्धा बघणार आहेत. आता बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ कोण करू शकतात, तर बघा, महिला, पुरुष मंडळी, मुलगा, मुलगी, कुमारिका, कोणीही दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करू शकतात, काहीही बंधन नाहीये. आता बघा, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ एक दिव्य ग्रंथ आहे. हा पाठ किंवा ही सेवा आपल्या कुलदेवीला स्मरून आपण करतो. मग तुमची कुलदेवी कुठलीही असेना, रेणुकामाता असेना, अंबाबाई असेना, तुळजाभवानी असेना, सप्तशृंगी असेना, कुठलीही देवी असेना, पण या 9 किंवा या 10 दिवसांमध्ये आपण दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्याचे जे पाठ आहेत ते आपण करायचेच आहेत. कारण जर कुलदेवीची सेवा आपण केली नाही तर आपली कुळवृद्धी होत नाही किंवा जे अडचणी आहेत किंवा जे अडलेली कामं आहेत ती कधीच मार्गी लागत नाही, कारण आपलं कुलदेव आणि कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. तर बघा, आता नवरात्रीमध्ये किती पाठ करावे, कारण आपण जॉब करत असतो, सकाळी उठतो, संध्याकाळी घरी येतो, दिवसभरामध्ये आपल्याला काही जमत नाही आणि जर जॉब केला नाही तर घरातलं कसं चालणार किंवा आपलं घरचं जे राहाटगाडगं आहे ते कसं चालणार. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. बघा, तुम्ही जर हाऊसवाईफ असाल किंवा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नवरात्रामध्ये जेवढे जमेल तेवढे पाठ करा. म्हणजे काय की 1, 3, 5, 7, 11, 14, 28 असे तुम्ही पाठ करू शकता. आता जेव्हा तुम्ही पाठाला सुरुवात करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुमचं नाव, गोत्र, कुठं राहता, दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करणारे, अखंड शब्द आपल्याला वापरायचा नाही आहे, किती पाठ करणारे, कशासाठी करणारे, काही अडचण आहे का, ती अडचणसुद्धा तुम्ही आपल्या कुळदेवीला सांगायची आहे, आपल्या आईला सांगायची आहे आणि मग ते पाणी ताम्हणात सोडायचं आहे. आता जर तुम्ही 14 पाठ केले तर असं म्हटलं जातं की आपल्याला घरात नवचंडी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे जनरली बायका ह्या 10 दिवसांमध्ये किंवा नवरात्रामध्ये 14 पाठ करण्याचा प्रयत्न करतात. जेवढं आपण पाठ करू तेवढंच पुण्यफळ आपल्याला या ग्रंथांमधून प्राप्त होणार आहे. तर बघा, दुर्गा सप्तशतीची जी पोथी आहे ती तुमच्याकडं जर दिंडोरी प्रणीतची असेल किंवा कोणत्याही प्रकाशनाची असेल तरी सुद्धा चालेल. असं नाही की हीच पोथी पाहिजे मगच आपल्याला फळ मिळणार आहे, असं काहीही नाही. आता या पोथीमध्ये 13 अध्याय आहेत. आता जेव्हा आपण पाठाला सुरुवात करतो तर बघा, पहिली आपल्याला
देव्या कवचपासून सुरुवात करायचं आहे. त्याच्यानंतर अथ अर्गला स्तोत्रम म्हणायचं आहे, अथ किलक स्तोत्रम म्हणायचं आहे, रात्री सूक्त म्हणायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा 1 ते 13 अध्याय म्हटल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्यापराध क्षमा स्तोत्र हे म्हणायचं आहे. मगच तुमचा पूर्ण एक पाठ हा कंप्लीट झालेला आहे. आता ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी 9 दिवसांमध्ये एक पाठ केला तरी सुद्धा चालेल. बघा, तुम्ही काहीच नाही करणार तर त्यातल्या त्यात 9 दिवसांमध्ये आपण एक पाठ तरी करू शकतो. म्हणजे काय की दररोज 2 अध्याय वाचू शकतो. आता 2 अध्याय जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्ही काय करणार तर पहिल्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी पहिलं तुम्हाला वाचायचं आहे ते म्हणजे देवी कवच, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सूक्तम. मग पहिला अध्याय, दुसरा अध्याय हा पहिला दिवस. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत देवी कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सूक्तम. मग दुसरा दिवस, तिसरा आणि चौथा अध्याय असं तुम्ही कंप्लीट जेव्हा करता म्हणजे शेवटच्या दिवशी जेव्हा 12 आणि 13वा अध्याय किंवा शेवटच्या दिवशी नुसता 13वा अध्याय वाचता त्याच्यानंतर तुम्हाला देवी सूक्तम, प्राधानिक रहस्य, वैयक्तिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि मग जे देव्यापराध क्षमापान स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण झाला. तर अशा रीतीने तुम्ही 9 किंवा 10 दिवसांमध्ये एक पाठ पूर्ण करायचा आहे आणि पाठ पूर्ण झाल्यानंतर एक माळ नवार्णव मंत्राची आपल्याला करायची आहे. म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे असं करायचं आहे. तुम्ही दररोज केली तर अतिशय उत्तम, पण पाठ पूर्ण झाल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला एक माळ नवार्णव मंत्राची करायची आहे. तर अशा रीतीने 9 दिवसांमध्ये किंवा 10 दिवसांमध्ये शक्य झालं तर 14 पाठ नक्की करा, नाही झालं तर एक पाठ तरी नक्की करा. आता या पाठाचे उद्यापन कसे करायचे तर तुम्ही पूर्ण नवरात्रामध्ये जेवढे पाठ शक्य असेल तेवढे करायचे आहे आणि दसऱ्याला किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. आता महिला वाचायला बसल्या नंतर तुमची जर मासिक पाळी आली किंवा पिरियड्स आले मध्येच तर काय करायचं आहे, 4-5 दिवस सोडायचे आहेत आणि जेव्हा आपला पूर्ण मासिक धर्म कंप्लीट होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी छान आंघोळ करायची आहे, डोक्यावरून गोमूत्र घ्यायचं आहे, घरी शिंपडायचं आहे आणि जिथून तुम्ही सोडलेला आहात तिथून पुढं तो पाठ कंटिन्यू करायचा आहे. मग नवरात्र जरी संपलं तरी हरकत नाही, पुढे तुम्ही पाठ कंटिन्यू करू शकता आणि नंतर तुम्ही त्याचं उद्यापन हे करू शकता. आता नियम काय पाळायचे आहेत तर तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचं वाचन करणार असाल तर तुम्हाला 9 दिवस ब्रह्मचर्येचं पालन करायचं आहे. नॉनव्हेज किंवा मांसाहार करायचा नाही आहे. घरात सुद्धा मांसाहार शिजवायचा नाही आहे. परान्न आपल्याला टाळायचं आहे. वाचन करताना तुम्ही देवासमोर बसू शकता, देवघरासमोर बसू शकता. तुम्ही जर घट तुमच्या घरी मांडलेला असेल किंवा पूजा केलेली असेल तर घटासमोर बसून तुम्ही वाचन करू शकता. साडी किंवा ड्रेस ओढणी सकट आपण घालायचं आहे. कपाळाला कुंकू, हातात बांगड्या, धूत वस्त्र घालायचं आहे. काळे कपडे किंवा काळे इनर्ससुद्धा आपल्याला घालायचे नाही आहेत. एवढी काळजी घ्यायचे, हे नियम आहेत. आता तुम्ही जेव्हा वाचन करणार आहात तर पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही वाचन करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपल्याला वाचन दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. आता जे जॉब करत आहेत त्यांनी काय करायचं आहे, संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर घरी या, हातपाय धुवा किंवा आंघोळ केली तर अतिशय उत्तम. खांद्यावरून आंघोळ करायची आहे किंवा हातपाय धुवा, स्वच्छ धुतलेले कपडे घाला, बाहेरचेच कपडे घालू नका आणि मग देवासमोर दिवा लावा आणि मग तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता. 8च्या अगोदर तुम्ही वाचन पूर्ण करून घेऊ शकता. जमलं तर एका बैठकीत करा, नाही जमलं तर थोडा वेळ घेऊन तुम्ही वाचन केलं तरी हरकत नाही. आता पूजा मांडणी करायची का तर बघा, ज्यांच्या घरी घट बसतात त्यांनी घटासमोरच वाचायचं आहे. पण वाचन करताना एक
चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावरती छान आसन घाला किंवा वस्त्र घाला, त्याच्यावरती छान हळद कुंकू थोड्या अक्षता घालून त्या चौरंगावरच आपल्याला ही पोथी किंवा हा ग्रंथ ठेवायचा आहे। दररोज ग्रंथाला हळद कुंकू अक्षता फूल वाहूनच पूजा करूनच आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे। आणि पूजा जर तुमच्याकडे घट बसत नसतील तर सेपरेट 9 दिवस पूजा मांडणी करायची आहे। म्हणजे काय, तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे, छान त्याच्यावरती वस्त्र घाला, दिवा लावा, गणपती पूजन करा, छान तिथं जर मंगल कलश तुमच्याकडे मांडत असेल तर मंगल कलश आपल्याला 9 दिवस नक्कीच मांडायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथंच ग्रंथाची पूजा करून मगच तो ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे। ग्रंथ वाचताना थोडासा हल्ला तरी चालेल, पण ग्रंथाची किंवा या पोथीची जागा सारखी सारखी बदलू नका, एकच जागा शक्यतो ठेवा आणि संकल्प करायला विसरू नका। ग्रंथ वाचून झाल्यानंतर जो ब्लाऊज पीस तुम्ही घेत आहात किंवा जे वस्त्र घेत आहात त्याच्यामध्ये तो झाकून आपल्याला ठेवायचा आहे, तो अजिबात हलवायचा नाहीये। तर अशा रीतीने तुम्ही 9 दिवसांमध्ये एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा 14 करू शकता। मग एका दिवसात सकाळी आणि रात्री असं म्हणजे एका दिवसात 2 पाठ तुम्ही करू शकता। जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुमची हेल्थ, तुमचं जॉब, तुमचं घरातलं रूटीन हे सगळं बघूनच किती पाठ करायचे ह्याचा संकल्प घ्या। नाहीतर काय होतं, आपण जोशमध्ये संकल्प घेतो आणि नंतर ते पूर्ण करेपर्यंत अवघड जातं। तर असं करू नका, स्वतःला त्रास करून काहीच सेवा करू नका, ती अजिबात फळत नाही। त्यामुळे सगळं रूटीन व्यवस्थित आखा, नियम करा सगळे फॉलो आणि मगच वाचनाला सुरुवात करा। आणि तुमच्या घरी जर अखंड दिव्याची जर पद्धत असेल तर अखंड दिवा सांभाळूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ह्याची काळजी नक्की घ्या। तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, पण दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ या नवरात्रामध्ये नक्की करा। श्री स्वामी समर्थ।